तुमचा हा इंटरेस्ट आर्किओलॉजी विषयातला कसा डेव्हलप झाला? रत्नागिरी एक तीर्थक्षेत्र आहे अमरावती जिल्हा आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर. तिथे जात असताना मी बघितलं की काही मूर्त्या होत्या. काही मूर्त्यांना लोक चंदन आणि केसर वगैरे हे सगळं लावत होते, सगळ्या क्रिया करत होते. आणि काही मूर्त्या ज्या होत्या त्या थोड्याशा फुटक्या होत्या, त्या धुळकात पडलेल्या होत्या. तेव्हा मी असा विचार केला की ज्या मूर्त्यांना लोक खूप आस्थेचं केंद्र मानतात, त्याच मूर्त्या थोड्याशा भंग झाल्या की मग त्यांची काळजी कोण घेणार, त्याच्यावर अभ्यास कोण करणार. आणि म्हणून 6वीत असताना मी हे ठरवलं की आपण या विषयात काहीतरी करावं. तुम्ही अशा कुठल्या ठिकाणी फील्ड व्हिजिट केली का आणि तिथला तुझा एक्सपिरियन्स कसा होता? विदर्भात असताना माझ्या फील्ड वर्कवर होतो पीएचडीच्या. आणि तिथे एका मंदिरामध्ये हस्तलिखित होती. त्या मंदिरामध्ये काहीच दिवसांआधी एक संत पुरुष येऊन गेले होते आणि त्यांनी त्या लोकांना म्हटलं होतं की ही हस्तलिखित खराब झालेली आहेत, त्याला काहीतरी किडा लागलेला आहे, त्याच्यामुळे सगळी जाळून टाकावं. ती हस्तलिखित जवळपास 300 ते 400 वर्ष जुनी होती. आणि त्या हस्तलिखितांवर एक विशेष माहिती होती. जर मी तिथे गेलो नसतो, त्या लोकांनी मला म्हटलं की तुम्ही जर एक दिवस लेट आला असता तर आम्ही ही हस्तलिखित जाळून त्याला नदीत शिरून देणार. जेव्हा तथागत बुद्धांचा निर्वाण झाला त्याच्यानंतर त्यांच्या अस्थींना 8 वेगवेगळ्या भागांमध्ये डिवाइड केलं गेलं. त्या 8 वेगवेगळ्या ठिकाणांवर स्तूप बांधल्या गेली. मुंबईमध्ये जे विपसनाचं केंद्र आहे तिथे सुद्धा बुद्धांच्या अस्थी ज्या एका स्तूपामध्ये सापडल्या होत्या, त्या अस्थीचा एक छोटासा अंश त्या स्तूपात ठेवलेला आहे. म्हणजे तुम्ही बुद्धांच्या अस्थींच्या सानिध्यात तुम्ही ती विपसना करू शकता मुंबईच्या ग्लोबल विपसना पॅगोडामध्ये. म्हणजे परत बघा, पास्ट आणि प्रेझेंट कनेक्टेड. सगळी कामशिल्प जी असतात ती बाहेरच्या बाजूलाच असतात. गर्भगृहामध्ये कधीच त्या कामशिल्पांना दाखवल्या जात नाही. म्हणजेच की बाहेरचं जग हे मोहमायाने भरलेलं आहे. तुम्हाला जर या मोहमायाला तोडून आतमध्ये परमेश्वराची प्राप्ती करायची असेल तर या मोहमायाचं चक्र तुम्हाला सोडावं लागतं. पीएम मोदी जे आता आपले आहेत ते द्वारका बघण्यासाठी माझ्या ते पाण्यात गेले, तर त्याचा जो शोध लागला, तर तेच ती खरंच द्वारका ती द्वारका जी आपण वाचली श्रीकृष्णाच्या टायमाची तीच द्वारका आहे की एक अशी नगरी होती ती आता सध्या पाण्याखाली गेली, असं काही त्याचा काही शोध चालू आहे की लागला किंवा काही पुरावे तुम्हाला त्याच्याबद्दल काय माहिती? नमस्कार मित्रांनो, आपल्या या नव्या कोऱ्या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. आणि आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आज उपस्थित आहे ओशिन, जे की रिसर्च फेलो आहेत आणि ते सध्या डेक्कन कॉलेजमध्ये त्यांच्या या विषयात पीएचडी करत आहेत. तर वेलकम ओशिन, स्वागत आहे आपलं. तर काय चाललंय सध्या आयुष्यात? बरंच काही चाललंय. ऍक्च्युली पीएचडी सुरू आहे, बऱ्याच ठिकाणी शिकवणं सुरू आहे, काही ट्रिप्स घेऊन जाणं सुरू आहे आणि काही नवीन व्हेंचर्स परत शोधणं सुरू आहे. तसंच तुमच्यासोबत गप्पा सुरू आहेत. बरं, तर एक थेट प्रश्न तुम्हाला विचारतो, तुम्हाला हे गडे मुडदे उखडून काय मिळतं, म्हणजे काय मिळतं तुम्हाला या विषयात? आणि हा प्रश्न मला नेहमीच विचारला जातो की तुम्हाला गडे मुर्दे उखाडून काय मिळणार आहे. बेसिकली एक एक्झाम्पल देतो. सध्या माझ्या हातात जे आहे त्याला लॅपिस लजुली असा स्टोन म्हणतात. हडप्पा संस्कृतीमध्ये जेव्हा ते लोक व्यापार करत होते तेव्हापासूनचा हा स्टोन आपल्या भारतात आलेला आहे. आणि आज परत बघा ही स्टाईल आलेली आहे. पुण्यातल्या सदाशिव पेठेत जर तुम्ही जाऊन बघितलं, बऱ्याच मुलींच्या गळ्यात सोन्याचे किंवा या दागिन्यांपेक्षा आता अशाच दगडांची दागिने तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे गडे मुर्दे उखाड के क्या मिळता है, तो इट इज अ कनेक्टिंग डायलॉग बिटवीन द पास्ट अँड प्रेझेंट. आणि तोच आपल्याला भूतकाळ आणि वर्तमान जोडायचा जो दुवा आहे तो या पुरातत्वातून मिळतो. तुमचा हा इंटरेस्ट आर्किओलॉजी विषयातला कसा डेव्हलप झाला? म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून त्या विषयाबद्दल आवड होती की 11वी-12वी पासून? जनरली मुलांना कळतच नाही की बाबा असे पण काही विषय एक्झिस्ट करतात. तर मग तुझी हा विषयाबद्दल ओढ कशी निर्माण झाली? शाळेतली सहल होती. 6वीत असताना आपल्याला सगळ्यांना एन्शियंट इंडिया म्हणून एक पुस्तक असतं इतिहासाचं. आणि त्या इतिहासाच्या पुस्तकात पहिल्यांदा आर्किओलॉजी हा शब्द मी बघितला होता. त्याच्यानंतर आमची शाळेची ट्रिप गेली मुक्तागिरी, एक तीर्थक्षेत्र आहे अमरावती जिल्हा आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर. तिथे जात असताना मी बघितलं की काही मूर्त्या होत्या. काही मूर्त्यांना लोक चंदन आणि केसर वगैरे हे सगळं लावत होते, सगळ्या क्रिया करत होते. आणि काही मूर्त्या ज्या होत्या त्या थोड्याशा फुटक्या होत्या, त्या धुळकात पडलेल्या होत्या. तेव्हा मी असा विचार केला की ज्या मूर्त्यांना लोक खूप आस्थेचं केंद्र मानतात, त्याच मूर्त्या थोड्याशा भंग झाल्या की मग त्यांची काळजी कोण घेणार, त्याच्यावर अभ्यास कोण करणार. आणि म्हणून 6वीत असताना मी हे ठरवलं की आपण या विषयात काहीतरी करावं. 10वीत असताना विचार केला की आपण आर्ट्स घ्यावा, कारण पुरातत्वात जायचं होतं. 11वी-12वी आर्ट्स मध्ये केलं, नागपूरला हेस्लॉप कॉलेजला. ग्रॅज्युएशन फर्ग्युसनला केलं आणि नंतर MA डेक्कन कॉलेजला आर्किओलॉजी मध्ये केलं. म्हणजे घरच्यांचा तुला पाठिंबा होता पहिल्यापासून की बाबा हा मुलाची आवड ही की जनरली, म्हणजे आमच्या हिशोबात तरी घरचे असं म्हणायचे की 10वी झाली की तू सायन्सलाच जायचं, मार्क 80% पुढे पडले की बाबा तुम्ही सायन्स करा, कमी आले की तुम्ही कॉमर्स करा नाही तर आर्ट्स करा. पण जनरली आर्ट्स कडे बघण्याचा दृष्टिकोनच नव्हता कोणाचा. तर मग तसं घरच्यांचा कसा सपोर्ट मिळाला तुला? कारण जनरली पुणे आणि मुंबई सोडलं की बाकीच्या ठिकाणी आई वडिलांना एवढं त्या गोष्टीत नॉलेज नसतं.
शिक्षण म्हटलं की फक्त सायन्स, इंजिनिअरिंग, डॉक्टरेट एवढेच विषय दिसतात. बरोबर. म्हणून मला हा प्रश्न पडला होता की बाबा आर्किओलॉजी मध्ये तुझं कसं काय करिअर झालं किंवा तू कसं काय त्या आयुष्यात पुढे गेला? बऱ्याच लोकांना काय वाटतं की तुम्हाला एकतर 10वीत कमी मार्क्स मिळाले असतील म्हणून तुम्ही आर्ट्स घेता, किंवा घरी पैसे कमी असतील म्हणून तुम्ही आर्ट्स घेता, किंवा तुम्हाला आयुष्यात काही सुचत नसेल म्हणून तुम्ही आर्ट्स घेता. असंच माझ्यासोबत झालं. मी 12वीला फॉर्म भरायला गेलो आर्ट्ससाठी नागपूरला, आणि तेव्हा तो फॉर्म सबमिट करणारा जो माणूस होता तो मला म्हणतो, अरे एवढे चांगले मार्क मिळाल्यानंतर तू आर्ट्स का घेतोय, तू सायन्समध्ये फॉर्म भर. पण घरच्यांनी नेहमीच सपोर्ट केला. कसं असतं, तुम्ही लहानपणापासून जर आईबाबांचा विश्वास कमवून ठेवला असेल तर ते तुम्हाला नेहमी सपोर्ट करतात. इनफॅक्ट माझ्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या फील्डवर्कला सुद्धा माझे बाबा नेहमी माझ्यासोबत होते. तर हो ते का? नेहमी सपोर्ट करायचे, आणि मला असं वाटतं की प्रत्येक आई बाबांनी त्यांच्या मुलांच्या करिअरच्या आवडीला हमखास सपोर्ट करावा. नाईस नाईस. म्हणजे चांगली माहिती. आर्किओलॉजी मध्ये तुझा रिसर्च आता कशावर चालू आहे? माझा सध्याचा जो पीएचडीचा टॉपिक आहे तो विदर्भातील जैन धर्म या विषयावर सुरू आहे, आणि त्या जैन धर्माचा जो 12व्या शतकापासूनचा जो प्रवास आहे विदर्भात आल्यापासूनचा, आणि ते आत्ताच्या जैन समाजापर्यंत म्हणजे काय बदल घडले, त्यात काही ऍडिशन झाल्या का, आणि त्या काळातला जो समाज होता आणि आताचा जो समाज आहे त्याच्यात आपल्याला काही साम्य दिसतं का, अशा प्रकारे कंटिन्युइटी अँड ट्रान्सफॉर्मेशन या विषयावर माझा अभ्यास सध्या सुरू आहे. आणि समजा आता मला जर समजा आर्किओलॉजी हा विषय जर एकदम नॉर्मली कोणालाही समजून सांगायचं असेल की बाबा आर्किओलॉजी मध्ये चालतं काय, जनरली लोकांना काय कळतं की बाबा आठवतं काय तर भानगडचा किल्ला, हा जो की आता बऱ्यापैकी लोकांना हा. आता म्हणजे त्याच्याबद्दल क्रेज झालंय, त्यापासून लोकांना आर्किओलॉजी काय असतं, मग पुरातत्व भागाबद्दल जनरली आता बऱ्याच लोकांना भरपूर इन्फॉर्मेशन नाहीये किंवा याच्यात करिअर करता येतं हे पण बऱ्याचशा लोकांना माहित नाहीये. तर मग आर्किओलॉजीचा शोध कोणी लावला किंवा कसा लागला, आणि आर्किओलॉजीची सुरुवात कधीपासून झाली आपल्या भारतात? आपण जर प्राचीन काळापासून बघितलं तर मानवाला नेहमीच एक कुतूहल होतं की आपण कसे आहोत आणि का आहोत, आणि त्यामुळे त्याने प्रत्येक वेळी आपापल्या परीने प्रयत्न केलाय की ते शोधायचा की आपण का आहोत, कसे आहोत, कुठून आलो आहोत, आणि आपलं पूर्ण जे इव्हॉल्युशन झालं आहे ते कसं झालेलं आहे. पण काळानुरूप प्रत्येक माणसाची जी इंटरप्रिटेशनची शक्ती असते ती वेगळी असते. त्यामुळे आधीच्या काळी समजा की 16व्या 15व्या शतकामध्ये त्यांना फक्त कुतूहल होतं की काहीतरी जुनं सापडतंय. त्यामुळे त्यांनी फोकस काय केलं की सगळ्या जुन्या गोष्टींना त्यांनी कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याला अँटिक्वेरियन फेज असं म्हणतात, की जेव्हा फक्त म्हणजे संगोपन करणे, त्यांना म्हणजे कलेक्ट करून ठेवणे असं काहीतरी होतं. त्याच्यानंतर ते कलेक्ट केलेल्या गोष्टींना त्यांनी क्लासिफाय करायला सुरुवात केली, थोडं त्याच्यावर सिस्टमॅटिक अभ्यास करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मग जेव्हा थिअरीज मांडल्या गेल्या, जेव्हा ऍक्च्युली शिक्षण पद्धती त्यामध्ये वाढली, त्याच्यानंतर एक एक लोकांना कळायला लागलं की त्यातल्या बारकाई काय असतात आणि त्याला कसा आपण उपयोग करू शकतो आजच्या समाजाला चांगलं समजून घेण्यासाठी. तेव्हा जाऊन कुठेतरी 19व्या शतकापासून आर्किओलॉजीचा प्रोफेशनल जो प्रचार आहे तो सुरू झाला. सिस्टमॅटिक आर्किओलॉजी 20व्या शतकात आपल्याला दिसून येते, आणि म्हणून आपल्या ज्या सगळ्या पुरातत्व स्थळांची जी माहिती आहे त्यांच्या पुस्तिका तयार व्हायला आपल्याला 20व्या शतकात दिसतात. बर बर. आर्किओलॉजीचा सामान्य व्यक्तीच्या आयुष्यात काय परिणाम होतो, म्हणजे त्याचा आणि सामान्य व्यक्तीला आपण कसं जोडू शकतो की त्यांच्या आयुष्यात आर्किओलॉजी म्हणजे हिस्ट्रीमध्ये म्हणा किंवा आत्ताच्या चालू याच्यात म्हणा, काय त्यांच्या घटनांचा आपल्याशी काय संबंध आहे? तर एक छोटंसं एक्झाम्पल द्यायचं म्हणून मी सांगतो की मी जेव्हा एम ला असताना एक डिझर्टेशन केलेलं, एक छोटासा शोध निबंध केलेला, की एक महापाषाणीय संस्कृती आहे 2500 वर्षांपूर्वीची, की जिथे ते दफन करताना आपल्या लोकांना खूप मोठ्या मोठ्या दगडांची एक वर्तुळ रचतात आणि त्याच्यामध्ये आपल्या मृत व्यक्तींना दफन करतात. ती संस्कृती आणि आजचा जो आदिम गोंड समाज आहे विदर्भात राहणारा, बरं. तो गोंड समाज अजून सुद्धा तशाच प्रकारच्या दफन पद्धतीला फॉलो करतोय. म्हणजे बघा, इतिहासात एवढ्या आधी झालेली ती गोष्ट आणि अजून सुद्धा ती गोष्ट तशीच्या तशी थोड्याफार बदलांसह चालू आहे. म्हणजे पुरातत्वाचं काम काय आहे, तर ह्या गोष्टीला कनेक्ट करणे, की ते का इथे जे आता त्यांची जी संस्कृती आहे, सगळे लोक जेव्हा आपण अग्नी देतोय तेव्हा ते लोक अग्नी का देत नाही, ते दफन का करतायत, त्याचं उत्तर आपल्याला त्यातून मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे आर्किओलॉजीचा काय इम्पॅक्ट पडतो लोकांच्या जनजीवनामध्ये. राजनीतीपासून की एखाद्या गोष्टीला काय प्रूव्ह करणे आणि एखाद्या गोष्टीला काय नाही प्रूव्ह करणे, तिथपासून एखाद्या देशाचं, एखाद्या राजनीतिक पार्टीचं सुद्धा भविष्य ठरू शकतो. हे आपण मागच्या इलेक्शन्स मध्ये सुद्धा बघितलेलं आहे. तर बरं. बराच इम्पॅक्ट आपल्या संस्कृतीपासून, आपल्या खाद्यापासून, आपल्या बोलण्यापर्यंत, की एखाद्याचं आडनाव कसं का आहे असं पडलेलं आहे, फडणवीसच का पडलेलं आहे, ते फारसी शब्दावरून आलेलं आहे का, किंवा किल्ला, बुरुज हे जे शब्द आहेत हे कुठल्या भाषेतून आलेले शब्द आहेत, आणि आज आपल्या मराठी भाषेमध्ये एवढे रुजू झालेत की आपल्याला ते कळत सुद्धा नाही की ते मराठी भाषेतले मूळ शब्द नाही. तर एवढा फरक आपल्याला पुरातत्व आणि इतिहासातून शोधता येतो. बर बर. म्हणजे जे पहिले आपल्या इकडे जे जसं आपल्या खंडाचा शोध लागत गेला, तसे बाहेरून जे आपल्या आलेत लोक, म्हणजे वास्को दे गामा म्हणा हो. तुमचा, किंवा बाहेरचे कुठलेही जे खलाशी होते ज्यांनी आपल्या कंट्रीचा शोध लावला, जी आपली मूळ संस्कृती होती, ज्याला आपण हडप्पा सिव्हिलायझेशन म्हणतो, हडप्पा सिव्हिलायझेशन म्हणा किंवा तुमचा मेसोपोटेमिया म्हणा,
यांच्यात पहिले व्यवहार चालायचा म्हणजे व्यापार चालायचा, हे जे ऐकलंय आपण ते खरं आहे का? अगदी खरंय. कारण हडप्पा संस्कृतीमधल्या ज्या सील्स आहेत, जे शिक्के आहेत, ते तसेच्या तसे तिथे सापडणाऱ्या ज्या बीड्स आहेत, जसं मी आता हे एक बीड दाखवलं, अशा प्रकारचं थोडं वेगळ्या टाईपचं बीड हडप्पा संस्कृतीमध्ये आढळतं. तशा प्रकारचे सेम बीड्स, तशा प्रकारचे सेम सील्स, अशा गोष्टी आपल्याला मेसोपोटामियन सिव्हिलायझेशनच्या गावांमध्ये आढळलेल्या आहेत. याचा अर्थ की त्यांचा व्यापारी संबंध त्या काळापासून म्हणजे जवळपास 3000 इसवी सन पूर्व मध्ये ते स्थापित झालेलं होतं. म्हणजे आजपासून 5000 वर्षांआधीपर्यंत ते लोक एवढ्या दूर पासूनचा ट्रेड हे समुद्री मार्गाद्वारे किंवा जमिनी मार्गाद्वारे करत होते, हे आपल्याला सिद्ध होतं. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आणि तुमचं हडप्पा सिव्हिलायझेशन ह्याच्यामध्ये काय फरक आहे? म्हणजे सिंधू संस्कृतीचा आणि यांच्यात लोकांच्या राहणीमानामध्ये, त्यांच्या राहण्याच्या ढंग मध्ये म्हणा किंवा घराची रचना म्हणा, यांच्यामध्ये काय जमीन आसमानचा फरक होता? कारण म्हणतात की ह्या संस्कृती इंटरकनेक्टेड होत्या, पण असं म्हणतात की जनरली आर्यन्स लोक जेव्हा आले तेव्हा ह्या संस्कृतींचा नाश झाला. तर हे कितपत खरं आहे? ऍक्च्युली सिंधू संस्कृती, हडप्पा संस्कृती आणि इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन हे एकाच गोष्टीची नावं आहेत. हा. हडप्पा ही पहिली साईट असल्यामुळे काही लोक इतिहासकार त्याला हडप्पा सिव्हिलायझेशन म्हणतात. काही लोक ते इंडस नदीच्या तटावर वसलेले असल्यामुळे त्याला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणतात. आणि काही लोक असं समजतात की सरस्वती नावाची एक नदी होती जी लुप्त झाली आणि त्यामुळे त्याला सिंधू सरस्वती सिव्हिलायझेशन सुद्धा म्हणतात. त्यामुळे एकाच गोष्टींची 3 वेगवेगळी नावं आहेत, पण त्याच्या मागे वेगवेगळे पॉलिटिकल फोर्सेस आहेत. त्याला काय नाव द्यायचं आणि काय नाही, त्याच्यावर सध्या विवाद सुरू आहे. तुम्ही 16 महाजनपदांबद्दल तर ऐकलं असेल. 16 महाजनपद जनरली आत्ताचा जर आपण मॅप बघितला इंडियाचा, तर मोस्टली काही महाजनपद, बरेचसे महाजनपद हे उत्तर भारतात, गंगा जिथे आहे, गंगेचा जो प्रवाह आहे त्याला लागूनच त्या सिव्हिलायझेशन तयार झालं. जसं की तुमचं हस्तिनापूर म्हणा, अंगद, मगध देश. परत खाली आपण आलो तर मध्य प्रदेश जवळ, बुंदेलखंड जवळ तुमची अवंती, तर उज्जैन, ह्या गोष्टी, ही महाजनपद आली, ही कसे इंटरकनेक्टेड राहिली किंवा आपला त्यांचा म्हणजे बऱ्याचशा गोष्टींचा पुरावा आज मिळत चाललाय की आणि दुसरा एक प्रश्न असा होता की उत्तर भारतातले जे मंदिर आहेत, उत्तर भारतातल्या मंदिरांपेक्षा जे साऊथ मधले मंदिर आहेत ते शाश्वत आहेत बऱ्यापैकी, त्यांची रचना व्यवस्थित आहे, तेवढे ढासळले नाही. पण जनरली उत्तर भारतामध्ये आता नवीन नवीन मंदिरं बिल्डअप केलेली दिसतात आपल्याला. मग हे मोस्टली बाहेरून जे आक्रमण झाले त्याच्यामुळे आहे का? तर मंदिरांची शैली ही जागा सापेक्ष असते. बरं. ठीक आहे. तर उत्तर भारतात जी शैली त्याला नागर शैली असं आपण म्हणतात आणि जी दक्षिण भारतातली शैली त्याला द्राविड शैली असं म्हणतात. दोन्ही शैलींमध्ये फरक आहे. त्यांच्या सिस्टीम मध्ये, आर्किटेक्चरल जी स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. एक ती गोष्ट असू शकते. दुसरं कारण जे तुम्ही म्हटलं की आक्रमण सुद्धा हे याचं कारण असू शकतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक एरियाचं वेगळं जॉग्राफिकल जो सेटिंग आहे त्याच्यामुळे ते सुद्धा असू शकतं. किंवा लोकांचं जे म्हणजे लगाव आहे त्या प्रत्येक पर्टिक्युलर गोष्टीबद्दल किंवा पर्टिक्युलर साईट बद्दल, किंवा ते किती कनेक्टेड होते त्या पर्टिक्युलर गोष्टीसोबत, त्याचा सुद्धा एक रिझन असू शकतो असं मला वाटतं. आणि जे महाजनपद होते कनेक्टेड सगळे, त्यांचा आणि आपला इतिहास कसा पुढे गेला किंवा त्याच्यातल्या काही गोष्टी आपण कशा आपल्या जीवनशैलीमध्ये आणल्या, असा एखादी काही पुरावा आहे का की बाबा ते आता अजून पण एक कुठला तरी पिलर होता जो समुद्रगुप्तने मानला होता, त्याच्यावर बरेचसे इन्कार्नेशन्स आहेत की त्याने जग जिंकलं होतं असं दाखवले, म्हणजे त्याने किती लढाया केल्या त्याचं चित्रण त्याने फार रेखाटलं होतं त्या काळी. तर मग ती एवढी कला कशी आपल्या भारतात होती, ती मूळ संस्कृती आज एवढी विलुप्त होत चालली, म्हणजे लोकांना बऱ्यापैकी ह्या गोष्टी माहीतच नाही. आज चला बा आपण इतिहासाचा अभ्यास करतो म्हणून, पण मग तुम्हाला असं वाटतं का की आर्किओलॉजीचा इतिहासामध्ये जास्तीत जास्त बाबा उल्लेख केला गेला पाहिजे, ना की इतिहासाला जास्त ग्लोरीफाय केलं पाहिजे लढाई आणि याच्यामध्ये? तर आर्किओलॉजीचा फायदा हा असतो की जेव्हा इतिहास आपण लिहितो तर आपण जगत जे त्या लोकांचा इतिहास लिहितो, बरोबर. कारण त्यांचेच लिखित पुरावे आपल्याकडे उपलब्ध असतात, त्यांचे ग्रंथ उपलब्ध असतात. आर्किओलॉजीचा फायदा हा होतो, फॉर एक्झाम्पल आता रायगड किंवा राजगड या किल्ल्यांवर जेव्हा जेव्हा उत्खनन होतात तेव्हा त्या किल्ल्यांमधून सापडलेल्या ज्या गोष्टी असतात किंवा त्याच्या अवतीभोवती ज्या गोष्टी सापडतात आपल्याला, त्याच्यामध्ये सामान्य व्यक्ती कसा राहत होता, सामान्य सैनिक कसा राहत होता, ते कुठल्या गोष्टी वापरत होते, अशा सगळ्या गोष्टींची जेव्हा आपल्याला माहिती मिळते तेव्हा आपल्याला सामान्य जनजीवन जास्त रिकन्स्ट्रक्ट करता येतो. म्हणजे सामान्यांचा इतिहास लिहिण्यासाठी आपल्याला आर्किओलॉजी हे खूप जास्त उपयोगी पडतं. महाजनपदांविषयी जर म्हणायचं म्हटलं तर महाजनपदांचा जो उल्लेख आहे तो जैन आणि बौद्ध ग्रंथांमध्ये आपल्याला सापडतो, पण शेवटी तो लेखी पुरावा आहे. आपल्याला जर त्याचे आर्किओलॉजिकल पुरावे आपण बघायला गेलो, जेव्हा उत्खनन होतात तेव्हा आपल्याला ज्या गोष्टी सापडतात, फॉर एक्झाम्पल एखादं मातीचं भांड सापडलं, ते मातीचं भांड जर पसरट असेल ह्याचा अर्थ की त्यांचं लिक्विड डाएट जास्त असेल. ते मातीचं भांड जर वेगळ्या आकाराचं असेल किंवा वेगळ्या स्टाईलचं असेल, फॉर एक्झाम्पल एक नॉर्दर्न ब्लॅक पॉलिश्ड वेअर म्हणून एक भांड आहे की ज्याला त्या महाजनपदांच्या काळासोबत जोडल्या जातो, म्हणजे जेव्हा द्वितीय नागरीकरण होतं
भारतात पहिलं नागरीकरण म्हणजे हडप्पा संस्कृती आणि द्वितीय नागरीकरण म्हणजे जेव्हा खूप मोठी मोठी शहरं उदयास आली म्हणजे तो महान जनपदांचा काळ. महाजनपद. तेव्हा ते काळ्या आणि चमकील्या रंगाची मातीची भांडी आपल्याला दिसून येतात. म्हणजे त्यावरून आपल्याला सांगता येतं की हा काळ कदाचित सुबत्ततेचा काळ असावा, म्हणून त्या प्रकारची भांडी आपल्याला दिसतात. आणि अशा प्रकारे आपण मटेरियल वरून, एखाद्या वस्तूवरून इतिहास लिहायचा प्रयत्न करतो. त्यामुळे याच्यात बायस होण्याचा जो प्रमाण आहे तो बराच कमी असतो इतिहासापेक्षा. आपल्या संस्कृती म्हणतात की जवळपास बऱ्यापैकी वर्ल्ड मध्ये आता पसरत चालली हळूहळू म्हणा. तिचे मुळं बाळाची आहेत ती आपल्याच देशात आहेत, पण तसं बघायला गेलं तर एक इंडोनेशियामध्ये गेलं तिथेही आपलं एक मंदिर आढळतं. आणि तुम्ही जर साईडला गेले सुमात्रा म्हणा, म्यानमार म्हणा, अशा ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी आपले इंडियन टेम्पल्स आहेत. मलेशियामध्ये एक अशी सुंदर मूर्ती आहे कार्तिक स्वामींची. तर मग एवढं सगळं कसं काय असं पसरलं? म्हणजे इतिहास हा नुसता व्यापार झाला त्याच्यामुळेच पसरला की आपली संस्कृती त्या लोकांना कशी आवडायला लागली? कसं एखाद्या गोष्टीचा संबंध होण्यासाठी काहीतरी कारण लागतं आणि कदाचित त्या काळी तो कारण एक तर राजकीय लढाया असतील किंवा व्यापार. कारण आधीच आपण विचार केलाय की व्यापार किती दूरपर्यंत होत होता खूप आधीच्या काळापासून. आणि जेव्हा चोळ साम्राज्य आलं किंवा बाकीच्या दाक्षिणात्य साम्राज्यांमध्ये जेव्हा विस्तार व्हायला लागला, तेव्हा त्या विस्तारामुळे ती संस्कृती तिथपर्यंत पोहोचली. आणि जेव्हा संस्कृती पोहोचते तेव्हा आदान प्रदान होतो. त्यांच्या काही गोष्टी आपण घेतल्या असतील किंवा आपल्या कदाचित त्या लक्षात तेवढ्या आल्या नसतील, पण आपल्या ज्या गोष्टी आहेत, कदाचित मंदिर स्थापत्य असेल किंवा कदाचित आपली खाद्य संस्कृती असेल, देवी देवतांच्या मूर्त्या असतील, त्या तिथपर्यंत पोहोचल्या. पण त्यात थोडा वेगळेपणा असतो. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण एलोरा केव्ह नंबर 16 मध्ये कैलाशला हलवताना जेव्हा रावणाला दाखवतो, तेव्हा तो पहाड दाखवताना थोडा वेगळा दाखवला गेलाय. पण जेव्हा साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज मध्ये आपण ते पॅनल बघू की जेव्हा रावण त्या कैलासला हलवतोय, तेव्हा तो पहाड दाखवण्यासाठी थोडी वेगळ्या पद्धतीची शैली दाखवल्या जाते. म्हणजे जरी काही गोष्टी साम्य आहेत तरी काही गोष्टी वेगळ्या पण आहेत. म्हणजे एखाद्या जागेचं जे पेक्युलरिटी असते ती जागा सोडत नसते, पण बाकीच्या गोष्टी आपल्यात खूप चांगल्या प्रकारे असिम्युलेट सुद्धा होताना आपल्याला दिसतात. पुरातत्व शास्त्रज्ञांना कोणत्या आव्हानांना जास्त तोंड द्यावं लागतं आणि त्यांचं म्हणजे बेसिकली अडथळे काय असतात? सगळ्यात आधी तर जे अनअवेअरनेस आहे, जागरूकता नाहीये बिलकुल लोकांमध्ये. तर ते एखादं फॉर एक्झाम्पल पुरातत्वीय टीम एखादी जर एखाद्या खेडेगावात गेली आणि जर त्या टीमनी बरोबर जनजागृती केली नसेल त्या खेडेगावात की आम्ही काय करणार आहोत आणि काय नाही, तर खेडेगावातले लोक त्यांना एकतर सोनं चोरणारे लोक समजतील किंवा काहीतरी वेगळंच काहीतरी सरकारी अधिकारी आपल्याला त्रास द्यायला आले वगैरे असं काहीतरी समजतील. त्यामुळे जनजागृती किती महत्वाची हे आपल्या लक्षात येतं. तिसरी गोष्ट अशी की बऱ्याच लोकांना असं वाटतं की पुरातत्वीय लोक फक्त म्हणजे राजनीतीला सपोर्ट करण्यासाठी आहेत का किंवा काहीतरी एखाद्या एजेंडाला घेऊन चालतात का, अशा पण गोष्टी बऱ्याच लोकांच्या मनात येतात. तिसरी गोष्ट अशी की जेव्हा आपण एखाद्या संवेदनशील गोष्टीवर काम करत असतो तेव्हा लोकांच्या भावनांना ठेच न पोहोचवता तुम्ही प्रॉपर ऍक्च्युअल प्युअर रिसर्च कसं लोकांच्या समोर आणता आणि त्याच्यामुळे समाजाचं जे हार्मोनियस रिलेशन आहे ते डिस्टर्ब न होता तुम्ही कसं काम करता हे सुद्धा एक अडथळाच असतो. आपल्या महाराष्ट्रात सध्या कुठला रिसर्च झालाय का की जनरली आर्किओलॉजिकल पुरातत्व भागातून आपल्याला कुठले हे सापडले का? म्हणजे मला म्हणायचं असे की आपल्या इथे पण एक सातवाहन घराणं होतं. सातवाहन घराण्याचे पण आपल्याला बरेचसे पुरावे सापडले आणि असं म्हणतात की जो रूट होता त्यांचा व्यापार करण्याचा, तो रूट कुठला होता? म्हणजे जनरली मला पण त्याची काही एवढी नॉलेज नाही, बट म्हणतात की सातवाहन घराण्यात आपले आणि परदेशात भरपूर असे व्यापार चालायचे, तर ते कुठल्या रूटने चालायचे, तो एक त्याच्याबद्दल माहिती. बिलकुल. ही खूप महत्वाची गोष्ट आहे की भारत कसा व्यापार संपन्न देश सुद्धा होता. आज आपण कृषी संपन्न म्हणतो, पण कृषी संपन्नेसोबतच व्यापार संपन्न देश हा भारत त्या काळी होता. आणि कसा, तर काही विदेशी ग्रंथ आहेत. फॉर एक्झाम्पल पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी नावाचा एक ग्रंथ आहे किंवा बाकीचे जे ग्रंथ आहेत विदेशी लोकांनी लिहिलेले आणि आपण लिहिलेले सुद्धा, त्याच्यामध्ये उल्लेख सापडतात. त्याच्यामध्ये असा उल्लेख सापडतो की समुद्री मार्गाद्वारे जेव्हा इंडो रोमन ट्रेड हा जास्त उदयास आलेला होता, म्हणजे भारत आणि रोमन देशांमध्ये आपल्याला एक व्यापारी संबंध स्थापित झालेले दिसतात. समुद्री मार्गाद्वारे वेगवेगळ्या जहाजांद्वारे सुद्धा ते आपल्या बंदरगाहांपर्यंत येत होते. आपल्या शिलालेखांमध्ये जुन्नर हे जे ठिकाण आहे ज्याच्यामध्ये जवळपास 250च्या वर लेण्या आहेत, तिथे बऱ्याच शिलालेखांमध्ये आपल्याला भरूकच्छ अशा प्रकारचा उल्लेख आढळतो. हा भरूकच्छ म्हणजे काय, तर भरूच जे गुजरातमधील एक बंदरगाह आहे, तिथून तो व्यापार चालायचा. आपल्या मुंबई जवळ असेल तर जे दाभोळ आहे, अशा प्रकारचे जे कल्याण आहे, हे जे सगळे पोर्ट टाउन्स आहेत तिथपर्यंत तो माल यायचा. आणि तिथून मग जे घाट रस्ते आहेत, बोरघाट असेल किंवा नाणेघाट हे अतिशय प्रसिद्ध ठिकाण आहे, तिथे सातवाहनांचा आपल्याला खूप मोठा शिलालेख आढळतो. आणि त्या घाटावरून जो घाट प्रदेश आहे आणि जो देश प्रदेश आहे यांना जोडण्याचा जो घाट होता,
त्याच्यावर आपल्याला तो ट्रेड होताना दिसतो आणि तिथून मग जुन्नर, पैठण जी त्या काळची राजधानी होती किंवा दक्षिणेपर्यंत हा व्यापाराचा रूट जाताना दिसतो आणि म्हणून त्याच रूटवर आपल्याला बऱ्याचशा बौद्ध लेण्या सुद्धा उदयास आलेल्या दिसतात. बऱ्याच विदेशी लोकांनी म्हणजे यवनांनी सुद्धा या बौद्ध लेणींना दान दिल्याचे आपल्याला उल्लेख सापडतात. म्हणजे दोन संस्कृतींमध्ये कसा सलोखा असू शकतो हे आपल्याला कदाचित ह्या एक्झाम्पल वरून समजण्यासारखं आहे. मग त्या काळचे पुरावे आता कुठे सध्या म्युझियम मध्ये अवेलेबल आहेत का महाराष्ट्रात? तर महाराष्ट्रात म्हणा किंवा पुण्यात म्हणा. अगदी कोल्हापूरमध्ये आपण जर म्युझियमला व्हिजिट दिली तर कोल्हापूरमध्ये पोसायडॉन नावाचा एक ग्रीक देवता आहे, त्याचा आपल्याला शिल्प आढळतो. बरं. म्हणजे तो ग्रीक देवता असल्यामुळे आपल्याकडे असणं त्याचा काही संबंध नाही, पण तो व्यापार तसा चालत असल्यामुळे तो आपल्यापर्यंत आला. तसंच पोम्पेई नावाचं जे एक ठिकाण आहे युरोपमध्ये, तिथे आपली एक लक्ष्मीची मूर्ती आहे जी आयव्हरीमध्ये हस्तिदंतामध्ये कोरलेली आहे, ती तिथपर्यंत गेलेली आहे. म्हणजे असे जे पुरावे आपल्याला दिसतात. त्यासोबतच त्या काळी कदाचित रोमन जी वाईन होती किंवा रोमन जी दारू होती ते पिण्याचं प्रमाण खूप जास्त असेल, कदाचित प्रतिष्ठित लोकांमध्येच किंवा वरच्या स्तराच्या लोकांमध्येच ते असेल, पण त्याच्यामुळे एक विशिष्ट प्रकारचं मातीचं भांड असतं ज्याला खूप लांबूस असा जो समोरचा टोक असतो ज्याच्यामधून ते दारू पडत असेल, ते खूप बारीक असतो त्याचं तोंड, त्याला अँफोरा असं म्हणतात, रोमन अँफोरा. आणि ते पण आपल्याला कोल्हापूर, ब्रह्मपुरी, जुन्नर अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपल्याला आढळतात. बर. आपल्या भारतातलं सध्या सर्वात जुनं मंदिर किंवा सगळ्यात जुनी लेणी किंवा अशा फेमस लेणी कुठली आहे? असं मानलं जातं ज्याला आपण एक्झॅक्टली सांगू शकतो ही खूप जुनी आहे असं. तर सम्राट अशोकांनी आणि त्यांच्या नातू दशरथांनी जी कोरलेली लेणी होती, ज्या लेणीसाठी दान दिलं होतं, एक आजीविक नावाचं संप्रदाय होतं. आज आपल्याला फक्त वैदिक आणि श्रमण या दोन संस्कृती माहिती आहेत, पण श्रमण संस्कृतीमध्ये जैन आणि बौद्ध हे दोनच धर्म माहिती आहेत. तसा एक आजीविक नावाचा धर्म होता. त्या धर्माला दिलेली जी दान दिलेली लेणी आहे, बाराबोर आणि नागार्जुनी नावाचे जे टेकड्या आहेत बिहारमध्ये, त्या लेण्या सगळ्यात जुन्या मानल्या जातात. मंदिराचं जर म्हणायचं म्हटलं तर पुरातत्वीय उत्खनामध्ये बरेच असे ठिकाण आहेत. पेसनगर आहे किंवा महाराष्ट्रातील पैठण सुद्धा एक ठिकाण आहे किंवा तेर असं ठिकाण आहे जे जुन्या मंदिरांपैकी एक आपण मानू शकतो. पण जर हयातीत कम्प्लीट स्ट्रक्चर जर आपल्याला बघायचं असेल तर सांचीमध्ये मंदिर नंबर 17 किंवा उदयगिरी जे मध्य प्रदेश मधलं उदयगिरी आहे, तिथे जे मंदिरं आहेत, गुप्त काळात बांधलेली जी मंदिरं आहेत, म्हणजे 4-5 शतक हे जे आहे, ते मंदिरांना आपण सगळ्यात जुनी मंदिरं सध्या हयातीत कम्प्लीट स्ट्रक्चर हयात असलेली मंदिरं मानू शकतो. बर. आणि आपण म्हणतो की जनरली असंच कुठली लेणी व्हिजिट करायला गेलो तर म्हणतात की ही राक्षस लेणी किंवा ही पांडव लेणी, तर मग दोघांमध्ये फरक काय जनरली असं का म्हणलं जातं? तर जेव्हा कसं आहे एखादी गोष्ट आपल्याला माहित नसते तेव्हा आपण काहीतरी त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. आपण आपल्या आईबांना एखादी गोष्ट विचारली आणि त्यांना माहित नसेल तर ते कसं आपण टरकवून देतात, तसं हे टरकवल्यासारखं उत्तर आहे. पण ऍक्च्युली त्याचं उत्तर कसं आहे की लोकांना असं वाटतं की आत्ताच्या आपल्या क्षमतेमध्ये आपल्याला ते कोरणं पॉसिबल होणार नाही, म्हणून लोक असा अंदाज लावतात की राक्षसांनी एका रात्रीत आपल्याला आपल्या नखांनी ती कोरली असेल असा त्यांचा अंदाज असतो. किंवा पांडवांबद्दलची कथा जी सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा ते अरण्यात असतात, दंडकारण्य फिरत असतात, तेव्हा काहीतरी त्यांनी केलं असेल असं ते लोक अंदाज लावतात. ऍक्च्युली हे सगळे त्यांचे इंटरप्रिटेशन आहेत. सामान्य लोक कशा प्रकारे एखाद्या गोष्टीला इंटरप्रिट करतात ही त्या गोष्टीचं एक एक्झाम्पल आहे. ऍक्च्युली त्याचा पांडवांसोबत किंवा राक्षसांसोबत काही संबंध नसतो. वेगवेगळ्या लेण्या ह्या वेगवेगळ्या कालखंडामध्ये सामान्य लोकांनी किंवा राजकीय आश्रयामध्ये बांधल्या गेलेल्या आहेत. अच्छा अच्छा. आणि लेण्यांचं एक झालं, मंदिरांमध्ये आपण बघतो की साऊथ मध्ये जे हेमाडपंथी असं मंदिर म्हणतात, म्हणजे हेमाडपंथी मंदिराची रचना काय किंवा एक द्रविडी शैली झाली, तर ह्यांच्यात फरक काय किंवा एक रचना कशी असते यांची मंदिरांची? तर हेमाडपंथी हा शब्द आपल्याला महाराष्ट्रात खूप वेळ आढळून येतो. कुठलंही आपण दगडाचं मंदिर बघितलं, कोणीतरी बघायला गेला आणि तो म्हणतो अरे आम्ही हेमाडपंथी मंदिर बघून आलो. हेमाडपंथी नावाची मुळात शैली कुठल्याच पुस्तकात लिहिलेली नाहीये. म्हणजे हेमाडपंथी हा जो शब्द आहे हा फक्त लोकांच्या मेमरीज मध्ये आहे, बोलचालीतला शब्द आहे की एखादं दगडाचं मंदिर बघितलं की लोक म्हणतात की आम्ही हेमाडपंथी मंदिर बघून आलो. ऍक्च्युली मंदिरांच्या शैल्या ज्या आहेत त्या नागर आणि द्राविड ह्या शैल्या लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये उपशैल्या असतात, भूमिज असेल किंवा ओडिसामधली एक वेगळी शैली असेल, प्रत्येक एरियामधली आपापली वेगळी शैली आहे. हेमाडपंथी शैली हा बेसिकली लोकांना म्हणायचं असतं की यादव काळात जे दगडाचे मंदिर बांधल्या गेले, यादव काळ म्हणजे यादव साम्राज्य जेव्हा आपल्या महाराष्ट्रात होतं, दख्खनामध्ये जेव्हा ते राज्य करत होते, तेव्हा त्यांचा एक प्रधानमंत्री होता, त्याचं नाव होतं हेमाद्री. तर हेमाद्री पंतांनी चतुर्वर्ग चिंतामणी म्हणून ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये तो उल्लेख करतो की खूप सारी मंदिरं बांधल्या गेली. म्हणून लोकांच्या मेमरीज मध्ये ते कसं आलंय बघा की लोकांना असं वाटतं की सगळी मंदिरं ही हेमाडपंथी मंदिरं आहेत, त्या हेमाडपंताने बांधलेली मंदिरं आहेत. पण असं नव्हे. सगळी मंदिरे वेगवेगळ्या लोकांनी, कदाचित सामान्य लोकांनी, कदाचित श्रीमंत लोकांनी, कदाचित राजांनी बांधलेली असतात. पण आता लोकांना ते असं वाटतं की सगळी मंदिरे हेमाडपंथी मंदिर आहेत, पण कुठलाच अशा हेमाडपंथी शैली नावाचं एखादी शैली अस्तित्वातच नाहीये. आणि
नेहमी एक कुतूहल असायचं जेव्हा आम्ही असे मित्र म्हणा किंवा लहानपणी आपल्या शाळेची सहल वगैरे जायची जनरली कुठल्याही अशा ठिकाणी मंदिराच्या म्हणा किंवा ऐतिहासिक लेण्यांच्या स्थळी म्हणा. तर काही ठिकाणी अशा एकदम चित्रविचित्र कार्विंग दिसायच्या. म्हणजे आत्ता बोलायला गेले की त्याच्यावर सेक्शुअल कार्विंग दिसायच्या. जनरली अच्छा. खूप ओपन असायच्या लेडीजचे हे म्हणा. तर मग ती ती संस्कृती किंवा ते कार्विंग त्या काळी झालेले किंवा जरी जनरली म्हटलं तरी 300-400 वर्षापूर्वी किंवा 500 वर्षापूर्वी तर ती कला कशी काय झाली किंवा मंदिरांवर जी ह्या कलाकृती असतात एकदम बारीक सारीक नक्षी म्हणा ते कसं काय विकसित झालं किंवा त्यावेळी ते नॉलेज कसं होतं लोकांना? आज आपल्याला ज्या गोष्टी खूप कुतूहल किंवा असं बिभत्स वाटत असतील, हा. त्या काळी त्या लोकांना त्या गोष्टी तशा वाटत नव्हत्या. आपल्याला हे बिभत्स का वाटतात? कारण जेव्हा इंग्रजांचा कालखंड आपल्यावर होता, तेव्हा विक्टोरियन काही डिसिप्लिन्स होते, काही मोरॅलिटीचे कोड ऑफ कंडक्ट होते, जे त्यांनी आपल्यावर लादले होते. त्याच्यामध्ये ह्या गोष्टी बॅन केल्या गेल्या किंवा त्याच्यामध्ये ह्या गोष्टींना हीन भावनेने बघायचा प्रयत्न केला गेला. भारतामध्ये या गोष्टींवर आधीपासून ग्रंथ निर्मिती झालेली आहे. सगळ्यांना माहिती आहे की कामसूत्र वगैरे हे सगळे भारताच्याच देणगी आहेत पूर्ण बरोबर. जगाला. बरोबर. त्या व्यतिरिक्त भारतामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये 4 पुरुषार्थ सांगितले गेले आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. म्हणजे 4ही गोष्टी इक्वली महत्वाच्या आहेत हे आधीपासून लोकांना माहिती होत्या. दुसरी गोष्ट अशी की ही जी कामशिल्पे आहेत कदाचित त्यांचा प्रयत्न हा असेल की लोकांना हे सांगायचं असेल त्यांना की मोह ह्या जगात खूप असतो. पण ह्या मोहाला जर तुम्ही आवरलं, त्या मोहाला तोडलं, मंदिरावर ह्यांचं पोझिशनिंग जर तुम्ही बघितलं, सगळी कामशिल्प जी असतात ती बाहेरच्या बाजूलाच असतात. गर्भगृहामध्ये कधीच त्या कामशिल्पांना दाखवल्या जात नाही. म्हणजेच की बाहेरचं जग हे मोहमायाने भरलेलं आहे. तुम्हाला जर या मोहमायाला तोडून आतमध्ये परमेश्वराची प्राप्ती करायची असेल तर ह्या मोहमायाचं चक्र तुम्हाला सोडावं लागेल. ही एक गोष्ट. किंवा या सेक्शुअल डिपिक्शन्स मध्ये तुम्हाला बऱ्याच वेळी 2 लोक, 3 लोक, 4 लोक एकाच पोझिशन मध्ये दिसतील. बरोबर. कदाचित ह्याचा तांत्रिक संबंध काहीतरी असू शकतो. एखाद्या पर्टिक्युलर रिच्युअल सोबत त्या तंत्राचा काहीतरी संबंध असेल आणि त्यातून ते ईश्वराची साधना करीत असतील का, हा पण एक प्रश्न आहे. त्यामुळे 2-3 गोष्टींची उदाहरणं आपण त्या कामशिल्पांच्या असण्याला देऊ शकतो. आपल्याला असं वाटतं की सगळ्यांना कामशिल्प हा शब्द आला की फक्त खजुराहो हा शब्द सुचतो, पण तसं नव्हे. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा अनुजा जोशी नावाच्या एक संशोधिका आहेत डेक्कन कॉलेजच्या, त्यांनी हे दाखवून दिलं की आपल्या महाराष्ट्रातल्या मंदिरांमध्ये सुद्धा ह्या कामशिल्पांची बरीच म्हणजे चित्रणं केलेली आपल्याला दिसून येतात. म्हणजे ती संस्कृतीच आपल्या भारतामध्ये होती. आपल्या प्रत्येक मंदिरांमध्ये ते दाखवणं त्यांना एक कंपल्शन सारखंच असेल कदाचित, किंवा ते तेवढं महत्वाचं असेल, किंवा ते तेवढं फ्रीली एक्सेप्टेबल असेल त्या समाजाला, हे आपल्याला ह्यातून दिसून येतं. बर बर बर. आपल्या शाळा कॉलेजमध्ये पुस्तकात जेवढी आपण हिस्ट्री वाचतो त्यात आर्किओलॉजी म्हणजे पुरातत्व विभागाची फार असा एखादी एक चॅप्टर असतो त्याचा आणि फार असा काही उल्लेख नसतो. तर तुम्हाला असं वाटतं का की बाबा हिस्ट्रीमध्ये ह्या सगळ्या तुमचं जे इतिहासात जे शोध लागलेले किंवा अजून लागतायत आता सध्या पण, तर ह्यांचा उल्लेख देखील आला पाहिजे किंवा हिस्ट्रीमध्ये हे विषय देखील जास्त वाढले पाहिजे? बिलकुल. मला असं वाटतं की इतिहास जर एखाद्या मुलाला बोर होत असेल तर त्याला पुरातत्वाची जोड द्यावी. आता ती कशी करावी? एक ज्ञान प्रबोधिनी नावाची शाळा आहे, सगळ्यांना माहिती आहे पुण्यामध्ये. ते लोक नेहमी काही महिन्यांच्या अंतराने आपल्या मुलांना एक सहल म्हणून, अभिरुची नावाचं त्यांचं एक उपक्रम आहे आणि त्याच्यामध्ये ते नेहमी सहल म्हणून घेऊन जातात. आपल्या मुलांना बेडसे लेणी असेल किंवा बाकीच्या ज्या लेण्या आहेत किंवा जुनी जी मंदिर आहेत किंवा किल्ले आहेत किंवा विरगळ आहेत, तिथे त्या मुलांना घेऊन जातात. त्या संशोधकांना तिथे बोलवतात. त्याची माहिती मुलांना एकदम सोप्या आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड पद्धतीने करून देतात आणि मुलांना एवढी आवड निर्माण होते की ते त्यानंतर त्याच्यावर उपक्रम करतात, नोट्स लिहितात, रिपोर्ट्स बनवतात आणि मग ते असाइनमेंट म्हणून सबमिट करतात. तर आपल्याला असं गरजेचं नाही की आपल्या टेक्स्टबुक मध्येच तो पार्ट असला पाहिजे. एक उपक्रम म्हणून सुद्धा प्रत्येक शाळेने हे राबवलं पाहिजे आणि त्या मुलांना त्या गोष्टीशी ऍक्टिव्हिटी बेस्ड गोष्टी करून त्याला कनेक्ट केलं पाहिजे. तुमचा आतापर्यंतचा म्हणजे तुम्ही अशा कुठल्या ठिकाणी फील्ड व्हिजिट केली का आणि तिथला तुझा एक्सपिरियन्स कसा होता बाबा की तू तू त्याच्यानंतर तुला असं वाटलं की हा यार मी ते ही फील्ड डिझर्व करतो, आज मी जे ते माझ्या आवडीचं सगळं करतोय, असं तुला कधी वाटलं? हल्लीच मी विदर्भात असताना माझ्या फील्ड वर्कवर होतो पीएचडीच्या, आणि तिथे एका मंदिरामध्ये हस्तलिखित होती. त्या मंदिरामध्ये काहीच दिवसांआधी एक संत पुरुष येऊन गेले होते आणि त्यांनी त्या लोकांना म्हटलं होतं की ही हस्तलिखित खराब झालेली आहेत, त्याला काहीतरी किडा लागलेला आहे, त्याच्यामुळे सगळी जाळून टाकावं. ती हस्तलिखित जवळपास 300 ते 400 वर्ष जुनी होती आणि त्या हस्तलिखितांवर एक विशेष माहिती होती. जर मी तिथे गेलो नसतो, त्या लोकांनी मला म्हटलं की तुम्ही जर एक दिवस लेट आला असता तर आम्ही ही हस्तलिखित जाळून त्याला नदीत शिरून देणार होतो. ती 2 हस्तलिखित जरी माझ्यामुळे वाचली असतील तरी मला असं वाटतं की बराच जो ज्ञान आहे तो त्या ठिकाणी वाचला. असे प्रयत्न प्रत्येकाने जर केले तर बराच आपला वारसा वाचू शकतो असं मला वाटतं. एक सम्राट
अशोकाची एक सिरीज यायची, चंद्रगुप्त मौर्य नावाची एक हो, सिरीज हो. यायची स्टार्टिंगला पहिले, आणि त्याबद्दल मला एवढं म्हणजे हे वाटायचं, इंटरेस्टिंग वाटायचं की त्यात तक्षशिला म्हणून एक लायब्ररी होती वाटतं, हो. जी की आता पाकिस्तान किंवा गांधारमध्ये आहे आय थिंक. आणि त्याचा आणि आपल्या बिहारमधली जी नालंदा युनिव्हर्सिटी, तर त्यांचा देखील खूप मोठा असा संबंध होता इतिहासामध्ये. आणि असं म्हणतात, म्हणजे मी असे रुमर्स आहेत का किती कितपत गोष्ट खरी आहे, की जेव्हा तक्षशिला लायब्ररी जळत होती तेव्हा ती 6 महिन्यापर्यंत जळत होती असं म्हणतात. तर ते कितपत खरं आहे, जेव्हा अ, तिचं आक्रमण झालं त्यावेळी त्यात? हे अगदी बरोबर आहे की आक्रमण झालं आणि तेव्हा नालंदा या विश्वविद्यालयाला जाळल्या गेलं. पण त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला काही उल्लेख असे सापडतात. बरेच लोक सांगताना एवढं सांगतात की ते जाळल्या गेलं, पण त्याच्यानंतर सुद्धा ते विद्यापीठ सुरू होतं. पुढची काही आणखीन वर्ष तो सुरू होता, हे बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे. तर हा एक महत्वाची गोष्ट. आणि ऑफकोर्स तक्षशिला आणि नालंदा हे दोन लोकांना सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त विक्रमशिला, ओदंतपुरी, वल्लभी अशा अनेक विद्यापीठ, ज्या आता आपण विद्यापीठ म्हणतो, त्या काही ते शैक्षणिक केंद्र असतील. आणि ते शिक्षण म्हणजे धार्मिक शिक्षण प्लस मॉरॅलिटी बेस्ड शिक्षण प्लस जे अप्लाइड शिक्षण असेल, एखाद्याला औषधी शास्त्र शिकवलं जात असेल, मेटलर्जी म्हणजे धातूंचं ज्ञान शिकवलं जात असेल, असे सुद्धा आपल्याला पुरावे आढळलेले आहेत. अशी बरीच विद्यापीठं आपल्या भारतात प्राचीन काळी होती. आपण लहानपणी म्हणा किंवा आता पण म्हणा, पिरॅमिड्स बद्दल हा. फार एक असं वेगळंच आकर्षण असतं की पिरॅमिड्स खरंच माणसाने बांधले असेल करावं, किंवा ती मम्मी जी असते ती एक डरावना असा हो. चेहरा, ते ते खरंच असतं का, किंवा ते कसं असतं, म्हणजे ती ती एक संस्कृती काय होती बाबा, त्याच्याबद्दल काय तुम्हाला माहिती? तर काही काही सिरीज आहेत टीव्हीवरच्या किंवा काही डॉक्युमेंटरीज आहेत, त्याच्यामध्ये ते दुष्प्रचार करतात की हे एलियन्सनी बांधलेत किंवा असं काहीतरी ते प्रचार करतात हा हा. की एवढे मोठे दगड आपण कसे उचलू शकू. प्रत्येक गोष्टीची टेक्नॉलॉजी, प्रत्येक गोष्टीची मेथोडॉलॉजी ही त्या काळातल्या लोकांना कळालेली होती. त्यामुळे जर एखाद्या गोष्टीला खूप वरपर्यंत एखादा मोठा जर ब्लॉक पोहोचवायचा असेल, तर ते तशा प्रकारचं स्लोप तयार करतील. हत्ती किंवा त्या काळी जे अवेलेबल असतील मोठे प्राणी, त्यांच्या सहाय्याने त्या गोष्टी तिथपर्यंत नेल्या जात असे. आणि त्यांना त्या ज्या मृत व्यक्तींबद्दलचा आदर असेल किंवा त्यांच्या वेगवेगळ्या संकल्पना असतील, त्यानुसार ते त्यांची ट्रीटमेंट करत होते. त्यांना कदाचित असं वाटत असेल की त्या मृत व्यक्तींनी त्यांचं जे मृत झालेलं शरीर आहे ते सुद्धा टिकून राहावं. त्यांच्या वेगवेगळ्या धारणा असू शकतात. एक दुसरं एक्झाम्पल देतो जे आपल्या अगदी जवळच आहे. इनामगाव म्हणून एक ठिकाण आहे, पुण्याजवळच आहे, अहमदनगर जिल्ह्यात आहे. इनामगाव मध्ये एक अशी संस्कृती होती, म्हणजे त्यात ताम्रपाषाण संस्कृती होती. जेव्हा एखादा व्यक्ती मृत व्हायचा तेव्हा ते लोक त्यांची पायांचा जो खालचा पार्ट होता तो कट करून त्या व्यक्तीला, मृत व्यक्तीला आपल्याच घराच्या हॉलमध्ये किंवा वरांड्यामध्ये किंवा अंगणामध्ये ते पुरवायचे. बरं. असं का करायचे, पाय का कापायचे, तर कदाचित त्या लोकांना असं वाटत असेल की त्यांचा भूत होऊन आपल्याला परत त्यांनी म्हणजे फिअर करू नये आपल्याला, किंवा त्यांना असं सुद्धा वाटत असेल की आपला जो जवळचा व्यक्ती आहे तो इथून जाऊ नये. जाऊ. 2-3 गोष्टी असू शकतात. ते आपल्यावर आहे की आपण त्या गोष्टीला कशा प्रकारे इंटरप्रिट करतो. म्हणजे दफन करण्याची जी पद्धत आहे ना, त्याच्यावर तर अनेक संशोधकांमध्ये अनेक कुतूहल निर्माण झालेले आहेत आणि अनेक प्रकल्प त्या गोष्टींवर सुरू आहेत. अच्छा अच्छा अच्छा. पुण्यात अशी बघण्यासारखी काही ठिकाणं आहेत का, किंवा अख्ख्या महाराष्ट्रातच म्हणा, की जी ठिकाणं आज आम्ही बघितली पाहिजे, युथने बघितली पाहिजे, किंवा स्कूल आणि कॉलेजेसच्या ट्रिप तिथे निघायला पाहिजे, आणि हा विषय बऱ्याच जणांना कळला पाहिजे, असं तुमच्या माहितीतलं असं कुठल्या ठिकाण आहेत का? आपण महाराष्ट्राला संस्कृती खूप जास्त लाभली असं आपण म्हणतो. हा. आपल्या छत्रपती शिवरायांचे एवढे किल्ले माहिती आहेत, पण तरी सुद्धा असे बरेच किल्ले आहेत जे अजून सुद्धा आपल्याला माहिती नाही. माझा मित्र आहे दीपक पटेकर, त्याला आणखीन एक्सप्लोरेशन करत असताना बरेच किल्ले दररोज सापडत असतात. एवढे किल्ले अजून सुद्धा, आणि काही काही किल्ल्यांचा फक्त एखादा बुरुज उरलेला असेल, एखादी तटबंदीच उरलेली असेल, एखादा गेटच उरलेला असेल, अशा गोष्टी सुद्धा नवीन नवीन सापडत आहेत ज्या लोकांच्या स्मरणामध्ये आहेत पण सगळ्यांना त्या माहीत नाहीये. त्या व्यतिरिक्त अशा अनेक लेण्या आहेत. आपण असं म्हणू शकतो की 1250च्या वर लेण्या या भारत देशात आहेत, आणि जवळपास त्यामध्ये 850च्या वर लेण्या ह्या अख्ख्या महाराष्ट्रात आहेत. त्या बौद्ध धर्माशी संबंधित असतील, काही लेण्या हिंदू धर्माशी संबंधित असतील, काही लेण्या जैन धर्माशी संबंधित असतील. अशा बऱ्याच लेण्या ह्या भारतात आहेत, महाराष्ट्रात आहेत. आपल्याला फक्त अजंठा, एलोरा, एलिफंटा 2-3 नावांना सोडून बाकी माहिती नसतं. आपल्या पुणे जिल्ह्यामध्येच एवढ्या साऱ्या लेण्या आहेत, आपल्याला साधं हे माहित नसतं कधी कधी की एखादा किल्ला आहे, जुन्नरचा किल्ला, सॉरी शिवनेरीचा जो किल्ला आहे, आणि शिवनेरीच्या किल्ल्याच्या अवतीभोवती सुद्धा खूप साऱ्या लेण्या आपल्याला दिसतात. अशा अनेक लेण्या आज सुद्धा व्हिजिटर्सची वाट बघत आहेत की कधी कोणीतरी येईल आणि त्यांचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करेल. आजकाल काय म्हणतो आपण त्याला, जे हिस्टॉरिकल मूवीज येतात, हिस्टॉरिकल मूवीज म्हणण्यापेक्षा की ते असं वाटतं मला, ते मूवीज फक्त एका स्टुडिओ मध्ये शूट केल्या जातात, काहीतरी एक मोठा सेटअप तयार करून. हा.
तर मग त्याऐवजी त्या लोकांनी जिथे ती घटना घडली त्या घटनेचा रेफरन्स दिला किंवा त्या घटना जर व्यवस्थित उलगडून सांगितल्या की कसा संबंध आला बाबा या गोष्टींचा, ह्या गोष्टी कुठे विलुप्त झाल्या, तर मग आजकाल हे का नाही दाखवते आणि ह्या असं म्हणजे का असं हे चाललंय किंवा आर्किओलॉजीचा संबंध फक्त त्या भानगड किल्ल्याजवळच काय येतो की ASI चा तो बोर्डच का दिसतो आपल्याला की नाही इथं आता 5-6 नंतर अलाउड नाही, तर ह्या गोष्टी काय आहेत? तर बऱ्याच चित्रपटांच्या निर्मितीमध्ये ते लोक इतिहासकारांची सुद्धा मदत घेत असतात. पण बऱ्याच वेळी आपल्याला असं वाटतं की ते खूप अतिशयोक्ती झालेली आपल्याला दिसून येते किंवा एकदमच तामझाम झालेलं दिसून येतं. श्रद्धा कुंभोजकर म्हणून मॅडम आहेत, त्यांनी ह्यावर एक विशेष पॉडकास्ट तयार केलेले आहेत की एका एका मूवी मध्ये कशा काही काही चुका झालेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल जोधा अकबर नावाची जी मूवी आहे, हो. सगळ्यांना खूप आवडती मूवी आहे, त्याच्यामध्ये त्यांनी फुलगोबी दाखवलेली आहे. फुलगोबी अगदी त्या काळी आलेलीच नव्हती भारतामध्ये. म्हणजे आज आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये जो आलू किंवा फुलगोबी ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आपण दररोज सर्रास खातो, त्या भारतात खूप लेट आलेल्या आहेत. पण त्या काळी त्या आलेल्या नव्हत्या, तरी त्यांनी ते मूवी मध्ये दाखवलंय. एखाद्या जुन्या मूवी मध्ये त्यांनी लाईट बल्ब दाखवला असेल, त्यांना तो झुंबर दाखवायचा असताना, तर अशा चुका सुद्धा त्या मूवीज मध्ये होतात. किंवा बऱ्याच वेळी इतिहासकारांनी, त्या काळातल्या इतिहासकारांनी एक वेगळी कथा लिहिलेली असते, दुसऱ्या इतिहासकारांनी एक वेगळी कथा लिहिलेली असते. ती कुठल्या कथेला फॉलो करून ती मूवी बनवली आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. काही एक्झाम्पल म्हणून जर एखाद्या मूवी मेकरला बघायचं असेल तर श्याम बेनेगल म्हणून जे डायरेक्टर आहेत, त्यांनी संविधान सिरीज म्हणून एक सिरीज सुरू केली होती किंवा भारत एक खोज नावाची एक सिरीज आहे. कशा प्रकारे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन इंटरेस्टिंग पद्धतीने कशी प्रेझेंट करायची हे ह्या लोकांकडून शिकावं. किंवा बेनॉय के बेहल नावाचे एक डायरेक्टर आहेत, ते आर्ट हिस्टॉरियन सुद्धा आहेत, त्यांच्याकडून शिकावं की कशा प्रत्येक लेणीवर किंवा एखाद्या बौद्ध कलेवर किंवा हिंदू कलेवर किंवा जैन कलेवर कशा प्रकारच्या डॉक्युमेंटरीज इंटरेस्टिंग पद्धतीने सामान्य लोकांपर्यंत पोहोचवल्या जाऊ शकतात, हे त्यांनी खूप सुंदर एक्झाम्पलने दाखवलेलं आहे. महाभारत आणि रामायण झाल्याचा पुरावा वेळोवेळी म्हणजे असं म्हणतात की कुरुक्षेत्र जिथं झालं, कुरुक्षेत्र जिथं जे की आज हरियाणामध्ये आहे, तिथं युद्ध झालं महाभारताचं आणि अजून पण म्हणतात की तिथली माती ही फार लाल आहे. तर त्याचा आणि त्या माती लाल असण्याचा किंवा तिथे युद्ध झाल्याच्या अशा कुठल्या घटना सापडल्या आहेत किंवा तिथे म्हणतात की 7 नद्या व्हायच्या त्या ज्या क्षेत्राच्या आसपास, तर त्याचा काही संबंध आहे का किंवा तसे पुरावे सापडलेत का आपल्याला, म्हणजे अशा याच्यावर पण माझ्या मते कुठेतरी डॉक्युमेंटरी सिरीज पण निघाल्यात यांच्यावर. माझ्या मनोज वाजपेयीने आता केली आणि जेव्हा इरफान खान होते त्यावेळी त्यांनी एक सिरीज केली होती, त्यामध्ये त्यांनी राम सेतूचा कसा उल्लेख होता किंवा अशा बऱ्याचशा सिरीज झालेल्या आहेत. मग ते पुरावे जे सापडलेत आर्किओलॉजीमध्ये, तर त्याचा उल्लेख आपल्या ASI मध्ये किंवा याच्यात आहे का किंवा या घटनेत खरंच कितपत मनोज वाजपेयींनी जी डॉक्युमेंटरी केली त्याचं नाव सनोली आहे. तिथे एक नवीन उत्खनन होऊन आपल्याला काही रथ किंवा ढाल किंवा अशा प्रकारच्या गोष्टी ज्या त्या काळी दुसऱ्या उत्खननांमध्ये सापडलेल्या नव्हत्या, त्या सापडल्या आणि म्हणून त्याला विशेष महत्व दिल्या जात आहे पुरातत्वीय जगात आणि सामान्यांमध्ये सुद्धा त्याबद्दल खूप कुतूहल आहे. पण त्याबद्दल वर्क सुरू आहे, ते त्याला इंटरप्रिट करण्याचा प्रयत्न अजून सुरू आहे. त्यामुळे जेव्हा त्याचे प्रॉपर रिपोर्ट्स येतील किंवा त्याची आणखीन माहिती जेव्हा ते इतिहासकार देतील, तेव्हा आपल्याला त्याच्यावर काहीतरी बोलता येईल. पण रामायण आणि महाभारताबद्दलचे बरेच प्रोजेक्ट हाती घेतले गेले होते. डेक्कन कॉलेजमध्ये पुरातत्व विभाग स्थापन करणारे जे प्रोफेसर HD सांकलिया सर होते, त्यांनी सुद्धा अशा प्रकारचे प्रोजेक्ट घेतलेले. ज्या स्थळांचा उल्लेख आपल्याला ह्या एपिक ग्रंथांमध्ये दिसतो, त्या स्थळांचं त्यांनी सर्वेक्षण केलं आणि त्याच्यामध्ये अभ्यास करायचा प्रयत्न केला. आता या स्थळांमध्ये खरंच काहीतरी आहे का, तर हो, काही गोष्टी आहेत, त्यात मानवी वसाहतीचे पुरावे भेटतात. पण महाभारतामध्ये किंवा रामायणामध्ये ज्या प्रकारचे महाल मोठे मोठे किंवा सोने चांदी आणि खूप मोठं भव्य दिव्य असं जे रंगवल्या गेलेलं आहे, आपल्याला हे समजलं पाहिजे की शेवटी ते एक साहित्यिक रचना आहे. त्याच्यामध्ये अतिशयोक्ती होऊ शकते. एखादी गोष्ट जर एवढी असेल तर त्या गोष्टीला एवढं करून त्याला इंटरेस्टिंग करून दाखवण्याचा प्रयत्न एखादाही लेखक किंवा कवी किंवा जो त्याचा रचयिता असेल तो करणारच आहे. पण इतिहासामध्ये किंवा पुरातत्वामध्ये नेमकं तसंच सापडेल असं नव्हे. त्यासोबतच जर कालखंड आपण बघितला, पारंपरिक दृष्ट्या आपण बघू की रामायणाला एवढी वर्ष जुना आहे, एवढे हजार वर्ष जुना आहे असं आपण म्हणू. पुरातात्विक उत्खननांमध्ये त्याच ठिकाणी जर उत्खनन केलं, कुरुक्षेत्र असेल किंवा द्वारका असेल किंवा बाकीची जी गोष्टी आहेत रामायण महाभारतासोबत जोडलेली, तिथे अगदी तेवढं जुनं काही सापडणार नाही. पण ऑफकोर्स जुनं जे आहे 2500 वर्ष जुनं, 3000 वर्ष जुनं एवढं आपल्याला तिथे सापडू शकतं. त्यामुळे एक्झॅक्टली टेक्स्ट म्हणजे लिहिलेली गोष्ट आणि पुरातत्वीय गोष्ट सेम असतील असं बिलकुल नव्हे. पण त्यातून आपल्याला नवीन नवीन माहिती मिळतच आहे. पण त्या गोष्टीवर अजून सुद्धा 2-3 डॉट्स लागलेले आहेत की त्याच्यावर संशोधन अजूनही सुरूच आहे. आणि आता माझ्या मते आपण तर नेहमी जमिनीच्या खालचा एक हे केलंय. आता सध्या PM मोदी जे आता आपले आहेत ते द्वारका बघण्यासाठी माझ्या मते पाण्यात गेले होते. तर त्याचा जो शोध लागला, तर तेच ती खरंच द्वारका जी आपण वाचली श्रीकृष्णाच्या टायमाची तीच द्वारका आहे की
एक अशी नगरी होती आणि ती आता सध्या पाण्याखाली गेली आहे, असं काही त्याचा काही शोध चालू आहे की लागला, किंवा काही पुरावे तुम्हाला त्याच्याबद्दल काय माहिती आहे? काही इतिहासकारांचं एक वेगळं मत आहे, जे तुम्ही पहिलं पॉईंट मांडलं ते. काही इतिहासकारांचं दुसरं पॉईंट जे आहे त्याच्यावर त्यांचं विश्वास आहे. पण मला असं वाटतं की जेव्हा संशोधन पूर्ण होईल आणि अनबायस संशोधन पुढे येईल, तेव्हा त्याच्यावर काहीतरी भाष्य करता येईल. बऱ्याच वेळी जे आपल्याला आताच मी सांगितल्या प्रकारे की आपण लिहिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लिहिलंय की 5,000 वर्ष जुनं, 10,000 वर्ष जुनं, असं आपण सरस लिहून टाकतो. पण ऍक्च्युली ते तेवढं जुनं आहे का? तिथे गाव असेलच, तिथे काहीतरी नगर पाण्यामध्ये विलीन झालेलं असेल, पण ते तेवढं जुनं आहे का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. तर ह्या गोष्टीवर वेगवेगळे डेटिंग टेक्निक्स असतात, सायंटिफिक डेटिंग टेक्निक्स असतात, रिलेटिव्ह डेटिंग टेक्निक्स असतात. त्याच्यावर जेव्हा संशोधन होईल निष्पक्षपणे, तेव्हा त्याच्यावर काहीतरी आणखीन माहिती पुढे येईल. वारसा स्थळांचं जर आपण बघायला गेलो तर जनरली जगात सगळ्यात जास्त वारसा स्थळ असलेलं माझ्या मते कुठलं कंट्री असेल तर इटली, मे बी. तिकडे खूप जास्त वारसा आहे, तर त्यांचा ऐतिहासिक वारसा त्यांनी एवढा छान जतन करून ठेवलाय. त्या मानाने आपल्या इकडे पण बराचसा आहे, आणि मला ते साऊथ इंडियामध्येच मला जास्त असं दिसून येतो. आपले मंदिरं म्हणा त्यावेळेचे खूप असे 400-500 वर्षापूर्वीचे पण मंदिरांची रचना पण अशी भव्य दिव्य, किंवा आपलं बघायला गेलं तर कर्नाटक मधलं तुमचं ते हम्पी. हम्पी एक ठिकाण आहे जे की फार फेमस झालं त्या काळी, म्हणजे अजून पण ते फार फेमस आहे. जनरली लोकांना जर काही बघायला जायचं तर हम्पीकडे जाऊयात, ती एक हेरिटेज ट्रिप होऊन जाईल बाबा अशा हिशोबाने. तर मग इटली आणि आपल्यामध्ये काय असं आहे की बाबा तिथे जास्त वारसा स्थळ एवढं जतन करण्याचं आणि आपल्याकडच्या लोकांचं आपल्या ऐतिहासिक वारसा स्थळांकडे बघण्याचा दृष्टिकोन काही कमी जास्त आहे का? किंवा आपण जे हेरिटेज स्थळ ट्रिपला जातो तर तिथे ट्रिप न करता त्यांचा आदर मान सन्मान न ठेवता आपण तिथे जाऊन काहीतरी वेडवाकडं चित्र काढून येतो, जे की आपण बघत झालं. आणि सरकार पण माझ्या मते यावर बराचसा प्रयत्न करते. मग लोकांनी याबाबत जास्त अवेअर राहायला हवं का? खूप जास्त गरज आहे अवेअरनेसची. कसं आहे, जिथे पिकतं तिथे विकत नाही. कदाचित आपल्याला त्यांच्या वारशाची खूप किंमत आहे, पण आपल्या वारशाची किंमत त्या बाकी जे विदेशी लोक आपल्याकडे येतात, हजारोंच्या आणि लाखोंच्या संख्येमध्ये येतात, त्याच्यावरून आपल्याला कळतं की त्यांना आपल्या वारशाची खूप किंमत आहे. तसंच महाराष्ट्रामध्ये एवढा वारसा आहे, पण आपल्याला असं वाटतं की अरे आपल्या महाराष्ट्रात काहीच नाही अजंठा आणि वेरूळला सोडून, त्यामुळे आपण हम्पी किंवा बाकीच्या ठिकाणी भेट देतो. पण आपल्याच पुण्याजवळ एवढी सारी मंदिरं आहेत, एवढ्या साऱ्या लेण्या आहेत, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती सुद्धा नसतात, त्या ठिकाणी आपण भेट देत नाही. कदाचित दिसायला त्या तेवढे एस्थेटिक नसतील, म्हणजे अरे एस्थेटिक हॅशटॅग जे आता सुरू आहे आपल्या इन्स्टावर, तशा प्रकारचे एस्थेटिक त्या आर्ट नसतील, पण त्या सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत. त्या काळात त्या गोष्टी बांधल्या गेल्यात, त्या कशा बांधल्या गेल्यात, त्याचं महत्व काय होतं, त्याचं फंक्शन काय होतं आणि त्याचा संबंध काय होता आणि आजच्या समाजासोबत त्याचा काय संबंध आहे, हे सगळ्या गोष्टी जाणून घ्यायला आपल्या बराच सारा डेटा अवेलेबल आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या जवळपासचा 100 किलोमीटरचा एरिया तरी आपण खूप म्हणजे बघितला पाहिजे. प्रत्येक विकेंडला काहीतरी नवीन टूर काढले पाहिजेत. आणि तेव्हाच आपला जेव्हा स्वतःची शेती चांगली पिकेल, तेव्हा दुसऱ्यांच्या शेतीची सुद्धा आपण तेव्हा तारीफ करावी. बरोबर. आणि आर्किओलॉजी मध्ये जनरली ज्यांचा इंटरेस्ट आहे, किंवा ज्यांना बाबा आता आर्किओलॉजी मध्ये करिअर करायचंय, एवढ्या सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी ऐकून ज्यांना असं वाटत असेल की जे बघत असेल आत्ताच आपला पॉडकास्ट, तर त्यांना वाटत असेल तर त्यांनी कुठले पुस्तक इंटरेस्ट डेव्हलप करण्यासाठी सध्या तरी बेसिक लेवलला वाचले पाहिजे? तर बऱ्याच वेळी काय होतं, एक इंडियाना जोन्स नावाची सिरीज आहे, बरं. मूवी आहे, त्याची सिरीज आहे. आणि इंडियाना जोन्स मध्ये तो मेन कॅरेक्टर आर्किओलॉजिस्ट असतो आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना कुतूहल निर्माण होतो लहानपणीच की अरे काहीतरी असंच करावं. पण मूवीज मध्ये दाखवलेले आर्किओलॉजिस्ट आणि ऍक्च्युअल आर्किओलॉजिस्ट मध्ये बराच फरक असतो. इव्हन बुलबुलैयामध्ये जे विद्या बालनचा रोल आहे ते एक आर्किओलॉजिस्टच असते त्याच्यामध्ये. तर रिअल लाईफ आणि रिअल लाईफ मध्ये खूप फरक असतो. आर्किओलॉजी मध्ये जर तुम्हाला शिरायचं असेल तर मला असं वाटतं की तुम्हाला जेन्युइन इंटरेस्ट, पॅशन हे खूप असणं गरजेचं आहे. म्हणजे पैसा कॅन नॉट बी युअर ड्रायव्हिंग फोर्स, की फक्त पैसा कमवायचा म्हणून या फील्डमध्ये येणं आणि ऍक्च्युअल इंटरेस्ट आणि पॅशन असल्यानंतर, वेडेपण पागलपण असल्यानंतर या फील्डमध्ये येणं, ह्या दोन वेगळ्या गोष्टी. जर तुम्हाला या फील्ड बद्दल खूप सिरियसनेस असेल तर तुम्ही तशा प्रकारचे चॉईसेस 10वी पासूनच निवडायला पाहिजे. तुम्ही 11वी-12वी आर्ट्स मध्ये, BA हिस्ट्रीमध्ये किंवा BA आर्किओलॉजीमध्ये, त्याच्यानंतर MA आर्किओलॉजी किंवा MA हेरिटेज स्टडीज किंवा अशा प्रकारचे संलग्नित ब्रांचेस आहेत स्टडीजच्या, त्यामध्ये करून मग पुढचं शिक्षण तुम्ही स्पेशलायझेशन घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर तुमच्या स्किल्सला डेव्हलप करून तुम्ही स्पेशल आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःला जॉबसाठी सिद्ध करू शकता किंवा स्वतःचं एक वेगळं मार्केट सुद्धा तुम्ही क्रिएट करू शकता. पण त्यामध्ये मोटिव्ह तुमचं असलं पाहिजे की लोकांमध्ये जनजागृती व्हावी, स्वतःपेक्षा समाजापर्यंत त्या गोष्टी पोहोचाव्यात. हा जर तुमचा मोटिव्ह असेल तर तुम्ही नक्कीच या फील्डमध्ये स्टेबल होऊ शकता.
तर मराठीत जर तुम्हाला वाचायचं असेल तर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत. शांबदेव सर होते डेक्कन कॉलेजला, त्यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे. त्याच्यानंतर एच डी सांकलिया सरांनी पुरातत्व या विषयावर एक इंट्रोडक्शन लिहिलेली आहे. अशा पुस्तकं जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला एक बेसिक इन्फॉर्मेशन कळेल आणि त्याच्यानंतर मग जेव्हा तुम्ही हायर स्टडीजला याल तेव्हा आपोआपच तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. आणि सध्या आता आर्किओलॉजीचा भारतात म्हणा किंवा वर्ल्ड मध्ये म्हणा, सध्या कुठलं असं संशोधन चालू आहे का किंवा नवीन काही चालू आहे का? सगळीकडेच नवीन सुरू असतं. बरं. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा बरीच उत्खननं सुरू आहेत. काहीच दिवसांआधी मराठवाड्यात औसा नावाचा एक किल्ला आहे, त्या किल्ल्यावर डेक्कन कॉलेजने उत्खनन केलं. आता सुद्धा जो राज्य संरक्षण खातं आहे पुरातत्वाचं, ते सुद्धा बऱ्याच ठिकाणी उत्खनन करत असतं, संरक्षण करत असतं, त्याचं कन्झर्वेशन वर्क करत असतं. तर महाराष्ट्रात त्याच्यानंतर भारतात सुद्धा राजगीर नावाचं जे ठिकाण आहे, जे बौद्ध, हिंदू आणि जैन तिन्ही धर्मांसाठी पवित्र मानलं गेलं आहे, तिथे सुद्धा उत्खनन सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या उत्खननांमधून नवीन माहिती पुढे येत आहे आणि आपल्याला कळत आहे की त्या काळचं जनजीवन कसं होतं आणि त्यांच्याकडून आपण शिकण्यासारखं काय आहे बेसिकली. हिस्ट्रीमध्ये एक घटना होती, असं म्हटलं जातं की अशोकाने जेव्हा म्हणजे गौतम बुद्धांची जेव्हा डेथ झाली होती त्यावेळी, तर त्यांचे जे हे होते हाडं म्हणा किंवा त्यांचे जे अवशेष होते राहिलेले, तर ते त्यांनी जगात त्यांच्या मुलांना म्हणा वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले. जसं की काही अवशेष श्रीलंकेला पाठवले, काही इंडोनेशियाला पाठवले. तर त्यात कितपत म्हणजे खरं आहे किंवा त्या गोष्टी कशा घडून आल्या त्यावेळी? तर जेव्हा तथागत बुद्धांचा निर्वाण झाला त्याच्यानंतर त्यांच्या अस्थींना 8 वेगवेगळ्या भागांमध्ये डिवाइड केलं गेलं. बरं. त्या 8 वेगवेगळ्या ठिकाणांवर स्तूप बांधल्या गेली. स्तूप, शारीरिक स्तूप, कारण त्याच्यामध्ये त्यांचे शारीरिक अस्थि धातू होते म्हणून त्यांना आपण शारीरिक स्तूप असं म्हणूयात. सम्राट अशोकांचा कालखंड जेव्हा येतो म्हणजे 3रं शतक इसवी सन पूर्व, तेव्हा या सगळ्या 8 स्तूपांना परत उघडून त्या स्तूपांमधले जे अस्थिधातू होते त्यांचे आणखीन बारीक बारीक जे विभाग होते ते करून त्यांना विविध ठिकाणी त्यांनी पाठवले आणि त्या त्या ठिकाणी त्या स्तूपांची निर्मिती केली. असं म्हटलं जातं, म्हणजे पुस्तकी उल्लेख असा आहे की 84,000 स्तूपांची बांधणी हे सम्राट अशोकांच्या काळात करण्यात आली. ते कितपत त्या आकड्याला आपण धरायचं, पण त्या आकड्यावरून आपण काय समजू शकतो की खूप स्तूपांची निर्मिती केली. त्या आकड्याला आपण शब्दशः नाही घेतलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या स्तूपांची निर्मिती का केल्या गेली? एखादा माणूस एक सिम्बॉलिक गोष्ट प्रूफ करतो. बुद्धांच्या अस्थ्या ह्या बुद्धांचं अस्तित्व प्रूफ करतात. बुद्धांनी दिलेला जो धम्म आहे, त्यांनी सांगितलेल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या तिथे सिम्बॉलिकली रिप्रेझेंट केल्या जातात. म्हणून जेव्हा एखादा माणूस त्या मंदिरात जातो, त्या स्तूपात जातो, त्या गोष्टी आपल्या आचरणात याव्यात म्हणून तिथे जातो आणि म्हणून त्याचा प्रचार व्हावा, त्या चांगल्या मार्गाचा प्रचार व्हावा म्हणून कदाचित ही गोष्ट त्यांनी त्या काळी केली असेल. आणि ते करत असताना बऱ्याच वेळी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणावरून तिसऱ्या ठिकाणी अशा त्या अस्थ्या पसरत गेल्या. आणि आपण विपස්සना सगळ्यांना माहिती आहे, मुंबईमध्ये जे विपස්සनाचं केंद्र आहे तिथे सुद्धा बुद्धांच्या अस्थी ज्या एका स्तूपामध्ये सापडल्या होत्या, त्या अस्थीचा एक छोटासा अंश त्या स्तूपात ठेवलेला आहे. म्हणजे तुम्ही बुद्धांच्या अस्थींच्या सानिध्यात तुम्ही ते विपස්සना करू शकता मुंबईच्या ग्लोबल विपස්සना पॅगोडामध्ये. म्हणजे परत बघा, पास्ट आणि प्रेझेंट कनेक्टेड आहे. राईट. विपश्यना केंद्र जे चालू केलेत, म्हणजे आता माझ्या मते नाशिकमध्ये पण एक इगतपुरीला, पुण्यात पण आहे मे बी स्वारगेटच्या आसपास. तर ती कन्सेप्ट काय की मेडिटेशनने तुम्ही ध्यान धारणा करून तुम्ही जर मग त्या काळचा संबंध आपण पुरा म्हणजे जोडू शकतो का पुरातल्या घटनांसोबत, की जे बुद्धांच्या टीचिंग्स होत्या की तुम्ही कसं तुमचं मन, तुमची एनर्जी म्हणा किंवा ते कशी एकत्रित करून हे तुमचं जे कार्य ते साधू शकतात. किंवा आजकाल तुम्ही बघू शकता की लोक फार व्हर्नरेबल झाले, पटकन चिडतात, पटकन हे करतात. मग अशा गोष्टींना आपण प्रकाश झोतात आणलं पाहिजे का, म्हणजे सर्वांपुढे आणलं पाहिजे का की बघा तुम्ही जग हे तसंच चाललेलं आहे बाबा, की सर्टन प्रिन्सिपल्सवर, पण आज आपण काहीतरी नवीन करण्याच्या नादात किंवा जग जसं पुढे जाते तसं मागच्या गोष्टी विसरत चाललंय, इतिहास आपला विसरत चाललाय. तर गोएंकाजी नावाचे एक प्रसिद्ध इंडस्ट्रियलिस्ट होते, ते बर्मामध्ये होते. बर्मा म्हणजे म्यानमार. आणि तिथे राहत असताना जेव्हा विश्वयुद्ध सुरू होतं तेव्हा त्यांनी सगळीकडे अशांतीचं वातावरण बघितलेलं होतं. तेव्हा बर्मामध्ये ही पद्धत होती विपස්සना करण्याची. ही पद्धत त्यांनी भारतामधूनच घेतली होती. जेव्हा बुद्ध धर्म भारतात होता तेव्हा बुद्ध धर्माने एक वेगळी पद्धत मेडिटेशनचीही विकसित केली होती, त्याला विपස්සना असं नाव होतं. ती पद्धत ब्रह्मदेशात गेली, म्हणजे म्यानमारमध्ये गेली, पण भारतातनं ती लुप्त झाली कारण बुद्ध धर्म भारतातून लुप्त झाला. जेव्हा गोएंकाजी तिथे होते तेव्हा त्यांच्या गुरूंनी त्यांना आदेश दिला की ही विपස්සनाची पद्धत आता परत भारताला देण्याची वेळ आलेली आहे, कारण त्यांनी ती भारतामधूनच घेतली होती. जेव्हा ते भारतात आले तेव्हा त्यांनी बऱ्याच लोकांकडून दान इकट्ठा केलं आणि त्या दानामधून मग ती विपස්සनाचे केंद्र बांधल्या गेली. त्यांनी ते स्वतः नॉन बुद्धिस्ट होते, ते बुद्ध धर्माचे पाईक नव्हते पण बुद्धांच्या मार्गाचे पाईक होते. आणि म्हणून जेव्हा सामान्य लोकांना हे कळू लागलं की आपण शांतीचा मार्ग
अशा प्रकारे बुद्धांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या अशा प्रकारे फॉलो करू शकतो, किंवा अशा प्रकारे स्वतःच्या मनावर आपण कंट्रोल करू शकतो, किंवा अशा प्रकारे आपण आतमध्ये जे चिर शांतीचा अनुभव आहे ते घेऊ शकतो. तर अशा प्रकारे विपස්සनाचे केंद्र फक्त भारतातच नव्हे, अख्ख्या जगभर पसरले आणि हजारो लोक त्या विपස්සनाच्या 10 दिवसांच्या कोर्स जे फ्री ऑफ कॉस्ट असतात, सगळा खर्च ते त्याबद्दलच उचलतात आणि सगळं दानपरामतेने विपස්සनाची सगळी केंद्र चालवल्या जातात. शुद्ध भोजन, शुद्ध आचरण हे त्या 10 दिवसांमध्ये शिकवलं जातं आणि म्हणून बरेच अधिकारिक लोकांपासून तर सामान्य लोकांपर्यंत तिथे ते जाऊन ते 10 दिवसांचा कोर्स करतात. तर हिस्ट्रीमध्ये सांगितलेला तो विपස්සना हा कन्सेप्ट आजपर्यंत किती फेमस झालेला आहे आणि अजूनही तो तसाच्या तसा सुरू आहे, ही एक खूप नवल करणारी गोष्ट आहे. जसं की आपण मगाशी बोललो आणि उल्लेख केला की तुझं आता माझ्या मते डेक्कन कॉलेजला असताना रिसर्च फेलो चालू आहे, तर मग तुझं कुठल्या विषयात सध्या आर्किओलॉजी मध्ये काम चाललंय किंवा तू कुठल्या याच्यात पीएचडी करतोस? माझं पीएचडी मी सांगितल्या प्रकारे विदर्भातील जैन धर्म या विषयावर सुरू आहे. तर त्यामध्ये जैन स्थापत्य असेल, म्हणजे मंदिरं असतील, मूर्त्या असतील, काही मंदिरं जे आज पण पूजेत आहेत, पण काही मंदिरं जी ध्वस्त झाली आहेत, तुटलेली आहेत, काळानुरूप किंवा मूर्त्या तुटलेल्या असतील, त्या तुटलेल्या मूर्त्यांपासून ते हयात असलेल्या मूर्तींपर्यंतचा जो हा आहे पूर्ण जर्नी, त्याला मी ट्रेस करण्याचा प्रयत्न करतोय. पण त्या व्यतिरिक्त माझा एक रिसर्च होता की ज्याच्यामध्ये मी दाखवलं की 2500 वर्षांआधीची जी दफन संस्कृती होती, महापाषाणीय संस्कृती, खैरवाडा नावाचं एक ठिकाण आहे वर्धा जिल्ह्यात, त्या ठिकाणी, आणि आजचा जो आदिम समाज आहे ती सुद्धा कशा प्रकारची ती संस्कृती फॉलो करतात दफन करण्याची, त्यामध्ये मी एक डिझर्टेशन केला होता आणि त्या डिझर्टेशनला खूप म्हणजे सराहना मिळाली आणि आज तिथे संरक्षण संवर्धन हे कार्य ASI म्हणजे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाद्वारे सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला जातोय. त्या व्यतिरिक्त माझे आवडते विषय म्हणजे मूर्तिशास्त्र, मंदिर स्थापत्य, लेणी स्थापत्य आणि एथनो आर्किओलॉजी म्हणून एक गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आपण आदिम समाजाचा, आत्ताच्या आदिम समाजाचा अभ्यास करून प्राचीन जी आपली आदिम संस्कृती होती ती कशी असेल हा आपण संबंध लावायचा प्रयत्न करतो. ते पण माझा एक आवडता विषय आहे. तर ओशिन, तुला आजच्या यंग जनरेशनला काही कुठला मेसेज द्यायचा आहे किंवा काही सांगायचंय? बऱ्याच किल्ल्यांवर किंवा मंदिरांवर किंवा लेण्यांवर तुम्ही बघितलं असेल की जिथे आपण पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी जाऊन लोकांनी आपले हृदय कोरलेले असतात आणि हृदयात असलेल्या व्यक्तीचं नाव तिथे लिहिलेलं असतं. मला फक्त एवढं सांगायचं आहे की त्या वारशाला त्याच्यावर हृदय कोरण्यापेक्षा त्या वारशाला आपल्या हृदयात जर आपण बसवलं आणि त्याच्याकडून जर आपण प्रेरणा घेतली तर आपल्या देशाचा वारसा हा नक्कीच आपल्यासाठी प्रेरणादायी ठरेल, पुढच्या जनरेशनसाठी ते प्रेरणादायी ठरेल, देशाच्या इकॉनॉमीला सुदृढ करण्यासाठी त्याच्यामधून जे टुरिझम येईल त्याची मदत होईल आणि दुसऱ्या देशामधून आलेल्या लोकांना आपली संस्कृती जी आपल्याला एकदम गर्व ताठाच्या मानाने आपण दाखवू शकू, त्याच्यामधून आपल्याला स्वतःला आपल्या देशावरचा अभिमान वाढेल. त्यामुळे लोकांनी आपल्या वारसाचं जतन करावं, अटली जतन होत नसेल तर त्याला खराब तरी करू नये आणि त्याबद्दल दुसऱ्यांनाही जागरूक करावं असं मला वाटतं. नक्कीच. माझ्या मते आजच्या ह्या पॉडकास्टमध्ये आपण बऱ्यापैकी सगळेच विषय कव्हर केले की मागच्या पुरातत्वीय घटनांचा आत्ताच्या प्रेझेंट घटनांसोबत कसा संबंध आहे ते आपल्याला ओशिनने खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलं. आय थिंक खूप चांगला आणि इंटरेस्टिंग असा हा पॉडकास्ट झाला आणि तुम्हाला हा पॉडकास्ट खूप आवडला असेल तर तुम्ही नक्की शेअर करा आणि सगळ्यांना सांगा सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि थँक्यू ओशिन, तू आलास आणि तू ह्या विषयाबद्दल माझ्याही काही डोक्यातल्या शंका होत्या त्यांचं तू निरसन केलंस आणि माझ्यामध्ये तू प्रेक्षकांच्याही बऱ्याचशा शंकांचं आज निरसन केलंस. तर थँक्यू सो मच ओशिन. थँक्यू.